नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर बिल्डर डेव्हलपर सचिन वाघमोडे सर, किंवा अजून एक ओळख त्याच्यात मी ऍड करेन ते म्हणजे अतिशय उत्तम हॉटेल व्यावसायिक सुद्धा, कारण त्यांनी बिझनेस डायव्हर्सिफिकेशन सुद्धा रिसेंटलीच केलेलं आहे. या त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल, एकंदर कन्स्ट्रक्शन या इंडस्ट्रीबद्दल त्यांची असलेली मतं, त्यांना आलेले अनुभव, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासापासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्राकडे कसं वळलात, म्हणजे प्रेरणास्थान कोण होती ज्यांच्यामुळे तुम्ही इकडे आलात, तर तो सगळा प्रवास कसा होता, काय सांगाल? माझी सुरुवात एक ग्रामीण खेड्यातून झालेली आहे आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. माझं हायस्कूलचं शिक्षण त्या खेडेगावात झालं. त्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग 10th नंतर मी मिरजेमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी या बिझनेसमध्ये आलो. या बिझनेसमध्ये यायचं प्रेरणास्थान आमचे वडील आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा लेबर कॉन्ट्रॅक्ट घेत होते आणि ते लहान असल्यापासून आम्ही बघतोय, पाहत होतो आणि त्यामधून इन्स्पिरेशन होऊन मी पुढं बिल्डर बनायचं मी स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण केलं. प्रत्यक्षात सुद्धा क्या बात आहे. मग त्यातले दोन प्रश्न आहेत. त्यातले म्हणजे एक पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही पहिली साईट केली असेल शिक्षण झाल्यानंतरची, तर ती स्वतः इंडिपेंडेंट केलेली पहिली साईट कशी होती, त्याचा अनुभव काय, किंवा ती कुणाच्या रेफरन्स न मिळाली, तेव्हा काम करताना दडपण कसं आलं का? ओके, हे पहिली साईट चालू करायचं इन्स्पिरेशन एक निगेटिव्ह इन्स्पिरेशन निगेटिव्ह घटनेतनं मला मिळालं. अच्छा. ऍक्च्युली काय झालं की 2007ला मी 2004ला पास आउट झालो. 2-3 वर्ष मी प्रायव्हेट काम करत होतो आणि बिल्डर बनायचं एक स्वप्न होतं, परंतु त्याला असं इन्स्पिरेशनल घटना त्याच्या पाठीमाग येत नव्हती किंवा निगेटिव्ह मुवमेंट्स येत नव्हत्या. तर माझ्या आयुष्यामध्ये ज्या घटना किंवा जे सक्सेस मिळाले त्याच्या पाठीमागे एक निगेटिव्ह मला म्हणजे निगेटिव्ह अप्रोच मिळाला आणि त्यानंतर मी त्याच्यातून पॉझिटिव्ह मी करून ते तिथं आलेलो आहे. असं झालं की 2007ला एक कॉन्ट्रॅक्ट आमच्या पाहुण्यांनीच काढले, साधारण 2 लाख स्क्वेअर फुटाचं कॉन्ट्रॅक्ट, आणि मला कॉन्फिडन्स होता की हे काम मलाच मिळणार. तेवढा अनुभव होता, परंतु काही कारणास्तव ते दुसऱ्याला गेलं. त्यावेळी लक्षात आलं की आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी मी धडपडून पहिली साईट चालू करायचा मी प्रयत्न चालू केला आणि माझी पहिली साईट झाली. बट फक्त 13 लाख रुपये भांडवल मी शेतीवर कर्ज घेऊन मी ह्या बिल्डरशिप मध्ये आलो आणि ती माझी पहिली साईट होती. आणि पहिल्या साईटचा अनुभव एकदम अमेझिंग होता की 2011ला 10-11 मध्ये 11 ते 13 या इयर मध्ये रिअल इस्टेटला चांगलं बूम आलं आणि त्यामध्ये आमचे बोर्ड लावले 100% बुकिंग झाले आणि त्यामुळं ते एक पहिली साईट आणि एकदम एवढं चांगला रिस्पॉन्स म्हणल्यावर आणि कॉन्फिडन्स वाढला. पण मला असं वाटतं की त्या एका व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्यांनी 100% बुकिंग केलं, अशा अनेक व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास ठेवला. येस, अनेक व्यक्तींनी मला विश्वास दाखवला त्याच्यावर. आजही त्यांचे फोन आणि कनेक्ट माझ्याबरोबर आहेत, त्यांचे रिलेशनशिप आहेत आणि त्यांनी अजूनही मला रेफरन्स देतात. कारण मला असं वाटतं की पहिलं काम जे आपलं असतं ते आपल्याला फार जवळचं असतं आणि ते काम आपण कसं करतो त्याच्यावर पुढची कामं अवलंबून असतात. त्यामुळे माझ्या तुम्हाला भविष्यात सुद्धा नंतर तशी कामं मिळत गेली. बरोबर. हा जसा एक प्रवास आहे तसा दुसरा प्रवास विचारायचा. तुम्ही मग अशी बोलताना सांगितलं की वडील आपले लेबर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते, तर त्या लेबर पासूनच आपण सुरुवात करूया गप्पांना आणखी एका दृष्टीनं. ते म्हणजे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबरचं, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर सध्याला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता आणि कसं बघता? तर म्हणजे रिअल इस्टेट हे क्षेत्र आहे, शेतीनंतर सगळ्यात जास्त अनस्किल्ड लेबरना एम्प्लॉयमेंट देणारं क्षेत्र आहे. त्यामध्ये आपल्याला रिअल इस्टेटमध्ये काम करताना ह्या गोष्टी फेस करायला लागतात भरपूर, की अनस्किल्ड आहे त्याला स्किल बनवणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याचं स्किल डेव्हलप करणे आणि मग त्याच्याकडून काम करून घेणे. आणि त्यामध्ये ते करत असताना बरेच चॅलेंजेस येतात, बरेच अपघात होऊ शकतात. तर ह्याचं आम्ही डे टू डे सुपरवायझर, इंजिनियर यांना इन्स्ट्रक्शन देत असतो की कुठल्याही कामाच्या फर्स्ट प्रायोरिटी सेफ्टी.
आणि देन म्हणजे आपला वर्क आहे, म्हणजे आपलं काम पूर्ण झालं परंतु सुरक्षतेचे पॅरामीटर जर फॉलो नाही केलं तर ते आपल्याला धोका सुद्धा होऊ शकतो त्यामध्ये. आणि वरच्यावर कामगारांचे कॅम्प घेऊन त्यांना स्किल कसं डेव्हलप करता येईल ह्याच्याकडे आमचं कायम लक्ष असतं. बरोबर. दुसरं तुम्ही सांगितलं की मगाशी एक प्रश्न राहिला तर म्हणजे तुम्ही पहिलं कर्ज घेऊन शेतीवर हे सुरू केलं व्यवसाय, तर तेव्हा घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा जेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे वळत होता तेव्हा? पहिल्यांदा प्रतिक्रिया म्हणजे सगळ्यांचं सपोर्ट होतं, वडिलांचं वगैरे, परंतु पैसे नव्हते तेवढे. परंतु आम्हाला त्यावेळेला बँकच्या लोकांनी सपोर्ट केला, शेतीवर कर्ज घेतले आणि मी त्या व्यवसायात आलो आणि आज 13 लाखाचं आमचं चांगलं कॅपिटल आज आहे. सक्सेस चांगला, म्हणजे 13 लाख रुपये ते वरतीत आहेत आज. होय होय. त्या 13 लाख रुपयापेक्षा मला वाटतं की ते प्रामाणिक आणि मेहनत याचं भांडवल तुमच्याकडे फार मोठं आहे आणि त्या भांडवलावर हे सगळं चालू आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल किंवा याच्यामध्ये काम करताय, तर बजेट आणि दर्जा, कारण ज्या दर्जाबद्दल आपण बोललो की जे पहिली साईट तुम्ही दर्जेदार केली म्हणून पुढचे मिळाले, तर अशा वेळेला आता लोकांचं बजेट लिमिटेड असतं आणि लोकांना दर्जा फार वेगळा अपेक्षित असतो, तर या दोन्हीची सांगड कशी घालता मग अशा वेळी? या वेळेला भरपूर कसरत करावी लागते की हे जे प्रश्न आहे हे हाताळताना किंवा यामध्ये सोल्युशन काढताना भरपूर कसरत करावी लागते. लोकांची अपेक्षा भरपूर आहेत, परंतु ते अपेक्षा आणि त्यांना मिळणारा जो फ्लॅट आहे किंवा वस्तू प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे म्हणा, किंवा इन्फ्लेशन रेट आहे तो 5-7% चाललेला आहे, प्रत्येक वर्षी वाढत चाललाय. त्या पद्धतीने त्यांचे इन्कम सोर्सेस किंवा इन्कम कॅपॅसिटी वाढत नाही. त्यामुळं ह्यामध्ये हे प्रत्येक वेळी रेस असतोय. ते कस्टमरचे आमच्यापर्यंत कस्टमर आल्यानंतर त्याचं 1-2-3 लाखातच त्याचं बजेट कमी पडत असते प्रत्येक वेळी. मग आम्ही प्रयत्न करतो की तो बजेट आणि येणारा खर्च ह्याच्यात कुठं तर मीन काढावा, जेणेकरून आम्ही प्रॉफिट मेकिंग राहावं, कस्टमरला चांगली वस्तू मिळावं आणि त्या वस्तूचं त्याला सॅटिस्फॅक्शन मिळावं, ह्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. परंतु ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, जसं की गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत, ते काय आपल्या कंट्रोल मधले नाहीत. गव्हर्नमेंट अचानक कुठल्याही वस्तूची भाव वाढ होऊ शकते, ते कंट्रोलमध्ये नाही आहेत. परंतु आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की मिनिमम पिरियडमध्ये आणि मिनिमम कॉस्टमध्ये त्यांना वस्तू किंवा फ्लॅट्स डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो. बरोबर. पुढचं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची असते आणि जिथं आता तुम्ही काम करताय बिल्डर लाईन मध्ये, तर तिथं तुम्हाला ऑलमोस्ट फोरकास्ट करायचा असतो पुढच्या 1-1.5 वर्षानंतर. तर ग्राहकांची मागणी काय असेल या अंदाजावर तो सगळा प्लॅन चालतो. तर त्या प्लॅनला किती तुम्ही महत्व देता आणि कसं त्याचं प्लॅनिंग करता, प्लॅनचं प्लॅनिंग कसं करता? प्लॅनिंग फर्स्ट आम्ही प्लॅनिंग करताना प्लॅन झाल्यानंतर आमचं एक टेंटेटिव्ह बजेटिंग होतंय. त्या बजेटिंग मध्ये आम्ही एक इन्फ्लेशनचा रेट आम्ही अज्युम केलेला असतोय. आता लास्ट इयर आमचं एखाद्या बिल्डिंगचं आमचं कॉस्ट, पूर्ण बिल्डिंग झालेल्या बिल्डिंगचं आम्ही कॉस्ट काढलेलं असतंय. ह्या बिल्डिंगची कॉस्ट किती गेले, पर स्क्वेअर फूट किती गेलेला आहे, आणि ह्या टाईपचाच रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रोजेक्ट ह्याची कॉस्ट किती जाईल आणि हे कम्प्लीट व्हायला आपल्याला 2 वर्ष 1.5 वर्ष जो लागणार आहे त्या कालावधीत काय भाव वाढ व्हायची शक्यता आहे मटेरियलमध्ये, तर त्याचा एक अंदाज बांधून आम्ही त्याला टॅकल करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यावर कायम आमचं लक्ष असतं की बाबा प्रत्येक 3 महिन्या क्वार्टर नंतर किती आपलं खर्च अपेक्षित आहे आणि किती खर्च झालेला आहे, अजून किती होणं बाकी आहे, ह्या गोष्टी आम्ही म्हणजे कायम त्याच्यावर लक्ष असतंय आणि त्या प्रयत्न करतो की त्या जे कॉस्ट आम्ही पर डे ला काढलेले आहे त्या कॉस्टला मीट व्हावं. बरोबर. दुसरा पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा जरा वेगळा आहे, तो म्हणजे मागच्या 15-20 वर्षांपासून तुम्ही या सेक्टरमध्ये काम करताय, यंग आहात आणि अनेक लोकांची स्वप्नपूर्ती तुम्ही एका निमित्तानं केलेली आहे घर बांधून. तर प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? एक बिल्डर डेव्हलपर म्हणून की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल तर कुठल्या मुद्द्यांवर प्रामुख्याने काम झालं पाहिजे किंवा कुठल्या सेक्टरवर काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भरपूर काम होणं अपेक्षित आहे. त्यामध्ये रोड्स आहेत, गटर आहेत, ड्रेनेज आहे. ह्या गोष्टीच अजून बेसिक गोष्टीच झाल्या नसल्यामुळं बऱ्याच गोष्टीचं आमच्याकडं आम्ही भरपूर चांगल्या अम्युनिटीज देतोय,
परंतु त्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं ते अम्युनिटीची वरती उपयोग होत नाहीये. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटचे जे फंड्स किंवा जे वापरतात किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला जे टेक्निकल सपोर्ट पाहिजे तो फार कमी आहे. म्हणजे असं होतंय की ह्या वर्षी रस्ता होतोय आणि परत 6 महिन्यानंतर ड्रेनेजला खुदाई होते. हे अशी अवस्था असल्यामुळं गव्हर्नमेंटचा पण नुकसान आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यामुळं सुद्धा डेव्हलप होत नाही. बरेच छोट्या छोट्या गोष्टींना गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना आम्हाला विनंती करायला लागते जे सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे, परंतु त्या गोष्टी त्यांच्यासाठी जोपर्यंत फायद्याचं होत नाही तोपर्यंत ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत असं दिसतं. बरोबर. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षित किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाचे नियम आहेत, परंतु इम्प्लिमेंट करायला सक्षम अधिकारी हवे आहेत आणि त्यांची मनापासून इच्छा पाहिजे की माझ्याकडून समाजाला एक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली वस्तू देणं ही माझी बांधिलकी आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलीही परिस्थिती बदलणार नाही किंवा किती फंड्स आले तर ते कमीच पडणार. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या पिढींसाठी किंवा इंजिनियर लोकांसाठी ज्या गोष्टी आता फेस करावे लागणार आहेत ते पूर्ण रिअल इस्टेट क्षेत्र हे आता पूर्ण सर्व्हिस सेक्टर सारखं तुम्हाला ट्रीट करायला लागेल किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला सर्व्हिसेस द्यायला लागेल की एकदा वस्तू विकली संपलं असं नाही, तर त्याला तुम्ही शेवट म्हणजे किती दिवस त्याला सर्व्हिस देऊ शकताय ह्याच्यावर तुमचा सक्सेस डिपेंड आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कितीही मोठ्या कंपन्या किंवा कितीही मोठे आयडॉल आले तर त्या क्षेत्रामधलं कॉम्पिटिशन हे संपत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे नवउन्नीत लोकांसाठी, नवीन आयडिया घेऊन येणाऱ्या लोकांसाठी हे कायम अपॉर्च्युनिटीज ओपन असतात, परंतु त्या पद्धतीनं आपण त्या अपॉर्च्युनिटी किंवा त्या आयडियाला फॉलो करून लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे, तर तिथं काहीच कॉम्पिटिशन नाहीये. बरोबर, नक्कीच. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो थोडा हटके होता, वेगळा होता आणि ज्यानं तुम्हाला खरी ओळख दिली? येस, माझा लास्ट रिसेंटच झालेला 2023ला आम्ही हँडओव्हर केला प्रोजेक्ट स्काय विजन टॉवर, जो म्हणजे माझा आयकॉनिक प्रोजेक्ट होता. आणि सांगलीमध्ये एवढ्या मोठ्या फ्लॅट विकायचं हे मला कॉन्फिडन्स नव्हतं, परंतु तो एवढ्या फास्ट तो प्रोजेक्ट आणि लोकेशन चांगला असल्यामुळं गेला की आम्हाला तो अपेक्षित नव्हता आणि चांगलं आम्हाला लोकांच्याकडून रिव्ह्यू चांगला मिळाला. बिल्डिंग ही आयकॉनिक झाली आणि लोकांच्या मध्ये एक वेगळी ओळख आमची निर्माण झाली ह्या प्रोजेक्टमुळं. तो प्रोजेक्ट चालू करायला बरोबर आम्ही कोविडचं लॉकडाऊन ओपन झाला आणि आम्ही ती साईट चालू केली. म्हणजे एवढी मोठी रिस्क घेतली आम्ही, परंतु कधी आमच्या डोक्यात आलं नाही की ह्या प्रोजेक्ट मधून आपल्याला लॉस होऊ शकेल. आम्ही कायम पॉझिटिव्ह घेऊन गेलं आणि लोकांनाही तो आवडला आणि आज तो प्रोजेक्ट बापटमाळा सांगली येथे आहे आणि एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. आणि हा जसा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तसं तुम्ही पहिलं सांगितलं की एका तुमची स्वतःची सुरुवात सुद्धा निगेटिव्ह याच्यानं झालेली. जो आयकॉनिक प्रोजेक्ट केला तो पण अशा याच्यावर केला की जेव्हा लॉकडाऊन सारखी मोठी जागतिक समस्या होती आणि तुम्ही सुरुवात केली. मग खरं आता एखादं आलेलं आव्हान किंवा एखादा प्रॉब्लेम एखाद्या साईटवरचा आणि त्याची आठवण काय सांगता येईल का की एखादा प्रॉब्लेम आलाय आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? म्हणजे मग कदाचित ते कामगारांच्या अँगल नसेल, कधी नैसर्गिक असेल, कधी मातीतल्या म्हणजे पायाखंडानाची काहीतरी अडचण असेल, तर अशी एखादी अडचण? म्हणजे बरेच वेळ सांगलीमध्ये काम करताना असं आहे की ब्लॅक कॉटन साईल आहेत आणि आमचे ऑलमोस्ट प्रोजेक्ट कमर्शियल असल्यामुळं तिथं बेसमेंट खणताना फार प्रॉब्लेम येतात की त्यामध्ये पाणी सिपेज होत असते, पावसाचं पाणी किंवा ड्रेनेजचं पाणी सिपेज होत असते आणि तिथून काम काढणं हे चॅलेंजिंग होते. असंच चॅलेंजिंग आलं की आम्ही खोदून ठेवलं होतं आणि साईडच्या बाजूनं डासळायला लागलं, तर त्याला आम्ही व्यवस्थित इंजिनिअरिंग पद्धतीने टॅकल केलं, कुणालाही हानी न होता. तर ते एक माझ्या म्हणजे इन्सिडेंट आहे की आव्हान होतं. बरोबर, की हे आपल्याला सेफली ह्यामधून बाहेर पडायचं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे?
तर आम्ही पहिल्यापासूनच आयकॉन स्टील वापरतोय ओके आणि त्यामध्ये आमची थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल आहे, ओके ज्यामध्ये आजपर्यंत आयकॉन स्टील आम्ही जिथं टेस्ट करायला देतो तिथं तिथल्या त्या पॅरामीटर मध्ये ते कधीच फेल गेलं नाही. वा. त्यामुळं आम्ही आले की डायरेक्ट वापरतो, परंतु त्याच्यात थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल आमचा असतो. असतोच बरोबर. आणि त्या पॅरामीटर मध्ये कधी आयकॉन फेल गेलेलं नाही आजपर्यंत. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ही इंडस्ट्री जरी प्रॉडक्ट असेल तुमच्याकडे फ्लॅट तुम्ही देत असला तरी हा. त्याच्याशी सर्व्हिस सुद्धा जोडलेली आहे. येस तसं स्टील बरोबर सुद्धा एक सर्व्हिस जोडलेली आहे. येस. तर त्या सर्व्हिस बद्दल पण तुम्ही काय सांगाल आयकॉनच्या? आयकॉनचे आता आमचे डीलर श्रीकांत पाटील साहेब आहेत, इंजिनियर टीम आहेत. तर आम्हाला कोणताही म्हणजे सर्व्हिसेस बाबत म्हणले तर आम्हाला इन टाइम आम्हाला डिलिव्हरी आणि कुठलेही म्हणजे प्रॉब्लेम आला किंवा प्रॉब्लेम येतच नाही शक्यतो, परंतु त्यांच्याकडं तुम्हाला जागेवर वेळेत महत्वाची डिलिव्हरी करणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर पुढचं शेड्यूल आमचं किंवा पुढची कामं डिपेंड असतात. तर टेक्निकल सोल्युशन किंवा सर्व्हिसेस बाबतीत आम्हाला आयकॉन कडून चांगला सपोर्ट आहे त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सचिन वाघमोडे सर. जसं त्यांनी अनेक प्रसंग सांगितले तसं मला असं वाटतं की प्रत्येक निगेटिव्ह प्रसंगापासून त्यांची सुरुवात झाली, मात्र त्याच्या प्रत्येकाची गोष्टीचा एंड हा पॉझिटिव्हवर झाला किंवा हॅपी एंडिंग झाली त्या सगळ्याची. आणि सगळ्यात महत्वाचं याला त्यांची कारणीभूत आहे म्हणजे त्यांची कष्ट आणि मेहनत इतके वर्ष जी त्यांनी घेतलेली. आणि मला असं वाटतं की संकट कायम शिकवत असतात की ह्याच्यापेक्षा मोठ्या आव्हानावर कशी मात द्यायची. तर त्यामुळे ती त्यांनी पार केलेली आहेत आणि त्यांचा यशस्वी प्रवास अतिशय उत्तमरित्या चालू आहे. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभ. थँक्यू.